नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पायामध्ये गोळे येणं हे अतिशय कॉमन समस्या आहे. बऱ्याच जणांमध्ये अगदी तरुणपणात पण येते काही जणांना आणि वृद्धापकाळामध्ये तो कॉमन आहे. काय करायचं? गोळा आला म्हणजे बऱ्याच वेळा ते नसाड नस अडकते, पोटरीमध्ये गोळा येतो. एकदम सोपा उपाय करा. खुर्चीवर बसा. खुर्चीवर बसल्यानंतर आपली टाच जी असते ना ती 3-3च्या सेटमध्ये आपटायची. ज्या याला गोळा आलेला आहे ती 1, 2, 3 अशी 3दा आपटायची ती टाच. मी जसं दाखवते आहे तसं करा. पुन्हा 1, 2, 3. एका पायाचं अल्टरनेट करा. दोन्ही पायाचं करायचं. जरी एका पायात जरी गोळा आला असला तरी त्या पायाचं 1, 2, 3. पुन्हा मग दुसऱ्या पायाचं 1, 2, 3. पुन्हा इकडच्या असं अल्टरनेट करत राहायचं जोपर्यंत गोळा जात नाही. बऱ्याच वेळा 1, 2, 3 असं केल्यानंतर पण गोळा जातो. त्यानंतरची पुढची एक्सरसाइज करायची ती म्हणजे चवड्यांवर उभं राहायचं एकदा, पुन्हा टाचांवर उभं राहायचं, टाचांवर उभं राहायचं, चवड्यांवर, अशी अल्टरनेट मुवमेंट करायची आपल्या तळपायांची. एकदम सोप्या एक्सरसाइज सांगितल्यात. हे 2 उपाय ज्याच्याने इन्स्टंट गोळा आलेला निघून जातो. त्याच्या पुढे गोळे का येतात? आयुर्वेदानुसार वातामुळे येतात आणि कॅल्शियम डेफिशियन्सी जे ॲलोपॅथीने सांगितलंय. सो ह्या दोघांना पण टॅकल करण्यासाठी आपण नॅचरल कॅल्शियम सप्लिमेंट्स देऊ शकतो. आहारामध्ये गूळ, खारीक, खोबरं ह्यांचं प्रमाण थोडंसं वाढवा की जेणेकरून नॅचरल कॅल्शियम तुमच्या पोटामध्ये जाईल. आयुर्वेदात पण आपण काही औषधं देतो नॅचरल कॅल्शियम वाढीसाठी. आणि वातघ्न नावाचं तेल आहे, ते रात्री झोपताना मी सांगते की तुम्ही पहिल्यांदा पाय पोटऱ्यात शेका आणि त्यानंतर ते तेल कंपल्सरी लावा. शेक आणि तेलाची मालिश एवढं जरी केलं तरी खूप फायदा होतो. त्याही पुढे जाऊन जर फायदा होत नसेल, पायात गोळे येणं थांबत नसेल, रात्रीच्या वेळेस बऱ्याच जणांना आरवं पडलं की गोळे यायला लागतात, तर मग आपण तेल, मालिश आणि शेक हे जे देतो ना त्याच्या अजून ऍडव्हान्स एक म्हणजे एक वातघ्न लेप देतो आपण, तर त्या लेपाचा पण फायदा होतो. आणि दुसरी एक सोपी एक्सरसाइज बेडवर झोपल्या झोपल्या करता येते. किती वय असलं तरी करता येते. हळूहळू करा वय खूप असेल तर. झोपून सायकलिंग करणे. झोपून सायकलिंग केली की तिथलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह व्हायला, मसल टोन इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. अशीच आरोग्यपूर्ण माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.